हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर या अगोदर आपण हे एवढे सारे फ्रूट कसे विणायचे हे पाहिलं होतं। तर हे टरबूज कसं विणायचं हे आपण पार्ट 2 मध्ये पाहिलं होतं। पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट केले होते याचे। आणि ही पत्ता गोबी आपण एकाच पार्टमध्ये पाहिली होती। परत ही केळाची फणी, पपई, पेरू आणि हे एक इथे अननस, स्ट्रॉबेरी आणि आणखीन भरपूर मी माझ्या चॅनलवर फ्रूटचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर आता आपण काय करणार आहोत, क्रोशापासून टोमॅटो कसं बनवायचं हे पाहणार आहोत। तर आता आपण व्हेजिटेबल कसे विणायचे हे पाहणार आहोत। तर या अगोदर सुद्धा मी व्हेजिटेबलचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर पाहिले नसतील तर एकदा फ्रूटची प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। तर टोमॅटो बनवण्यासाठी मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे, लाल आणि हिरवा। तर हिरवा आपल्याला देठ बनवण्यासाठी लागणार आहे आणि सुई धागा, कात्री आणि इथे मी 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक चेन घ्यायची आणि याच मॅजिक रिंग मध्ये आपल्याला एकूण 6 सिंगल क्रोशे घालायचे आहेत। 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशे घातल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि जो हा पहिला खांबा आहे इथे स्लिप स्टिच करायचा आणि दुसऱ्या राऊंड साठी एक साखळी घ्यायची आणि पहिल्या खांबामध्येच आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। तर ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला 2-2 खांब घालायचे आहेत, म्हणजे जे 6 खांब होते तिथे आपल्याला एकूण 12 खांब तयार करायचे आहेत। तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते। तर या पहिल्या सिंगल क्रोशावर आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे आणि हा दुसरा राऊंड जॉईंट करायचा आहे। परत एक साखळी घ्यायची। आता या तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर 2 खांब। तर ही थोडीशी अशी लोकर आलेली आहे मध्ये, तर ही आपल्याला लोकर कधीही कट करून घ्यायची असते, कारण जर चमकीच्या लोकरीचं विणकाम करत असाल तर अशी मध्ये मध्ये येतच राहते। तर मी हा राऊंड पूर्ण परत उकळून घेणार आहे। तर इथे मी परत दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे। तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला सेम पहिल्या खांबावर 2 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब, तिसऱ्यावर 2 खांब, चौथ्यावर 1 खांब, म्हणजे एकात 1 आणि एकात 2, म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये आपले एकूण 18 खांब तयार होतील। तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेते। तर ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून आपल्याला तिसरा राऊंड जॉईंट करून घ्यायचा आहे। आता चौथ्या राऊंड मध्ये एक साखळी घ्यायची आणि एक साखळी घेतल्यानंतर तिथेच आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। तर या चौथ्या राऊंड मध्ये काय करायचं आहे, पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 1, तिसऱ्यावर 1, परत चौथ्यावर 2, म्हणजे एकात 2 आणि पुढच्या 2 याच्यावर 1-1। तर चौथ्या राऊंड मध्ये आपले एकूण 24 खांब तयार होतील। तर इथे मी चौथा राऊंड या पहिल्या सिंगल क्रोशावर स्लिप स्टिचने जोडून जॉईंट करून घेणार आहे। 1 2 3 4 आपले राऊंड कंटिन्यू झालेले आहेत। आता पाचव्या राऊंड मध्ये पहिल्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत आणि पुढच्या 3 खांबावर 1-1 खांब घालायचा आहे। 1 2 3, परत चौथ्या खांबावर 2 खांब। तर असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। राऊंडच्या शेवटी आपले 30 खांब तयार होतील। तर इथे मी पाचवा राऊंड कंप्लीट करून घेते। तर पाचव्या राऊंड मध्ये आपले 30 खांब आलेले आहेत। तर ह्या पहिल्या सिंगल क्रोशावर आपल्याला जॉईंट करून एक साखळी घ्यायची आणि तिथेच 1 खांब घालायचा आहे। तर या 6व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर 1-1 खांब घालायचा आहे, म्हणजे जे आपले 30 खांब आहेत तर त्या 30 खांबावर 30 खांबच तयार होतील। तर इथे मी हा 6वा राऊंड कंप्लीट करून घेते। तर मी 6वा राऊंड पूर्ण खांबावर खांब घालून कंप्लीट करून घेतलेला आहे। आता 7व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे,
पहिल्या खांबावर 2 खांब घालायचे आणि त्याच्यानंतरच्या 4 खांबावर एक एक खांब, 1 2 3 आणि 4. परत या 5व्या खांबावर 2 खांब. हेच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 36 खांब तयार होतील. तर प्रत्येक राऊंड हा आपण 6 वेळेस रिपीट करत आहोत. तर इथे मी 6 वेळेस रिपीट करून घेते. तर इथे मी 7वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. परत या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि 8व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जसं या 7व्या राऊंडमध्ये 36 खांब तयार केले होते तसा 8वा 9वा 10वा 11वा असे 4 खांब आपल्याला 36 खांबांनी कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 खांब कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. 4 राऊंड इथे मी कंप्लीट करून घेते. तर इथे मी एकूण 11 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर 11व्या राऊंडमध्ये आपले 36 खांब आलेले आहेत. आता 12व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 4 खांबावर 4 खांब घालायचे, 3 आणि 4. आणि हा जो 5वा आणि 6वा खांब आहे हा दोनाचा 1 करायचा. परत 4 खांबावर 4 खांब, 1 2 3 4. आणि हा 5वा आणि 6वा दोनाचा 1. असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे 12व्या राऊंडमध्ये आपले 30 खांब तयार होतील. तर इथे मी 12वा राऊंड कंप्लीट करून घेते. आता आपल्याला इथे स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे. आणि 13व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची, तिथेच एक खांब घालायचा आणि पुढच्या खांबावर एक खांब, त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, म्हणजे 3 खांबावर 3 खांब, 4था आणि 5वा दोनाचा 1. तर हेच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले एकूण 24 खांब तयार होतील. तर इथे मी हा 13वा राऊंड कंप्लीट करून घेते. आता 14व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 2 खांबावर 2 खांब घालायचे, 1 आणि हे 2. परत 3रा आणि 4था दोनाचा 1 करायचा. असंच आपल्याला हे 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 18 खांब तयार होतील. तर मी हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते. तर हा 14वा राऊंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये स्टफिंग भरलेली आहे. आता आपल्याला 15व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, पहिल्या खांबावर 1 खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा 1 करायचा. पहिल्या खांबावर 1 खांब, दुसरा आणि तिसरा दोनाचा 1. हेच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी 12 खांब तयार होतील. तर इथे मी 15वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपला 16वा राऊंड सुरू आहे, एकदम शेवटचा. तर ह्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे 12 खांब आहेत त्या 12 खांबाचे 6 खांब करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक खांब हा आपल्याला दोनाचा 1 करायचा आहे, कुठेही कमी जास्त न करता. म्हणजे जे आपले 12 खांब होते ते 6 खांब राहतील. ही स्टेप आपण 6 वेळेस रिपीट करणार आहोत. दोनाचा 1, दोनाचा 1. तर आता काय करायचं, थोडंसं दूरवर धागा कट करून तुम्ही हे शिवून देखील घेऊ शकता. परंतु याच्यावर देठ येणारच आहे, तर एवढं काही दिसणार नाही. त्याच्यामुळे मी 1-2 वेळेस स्लिप स्टिच करणार आहे आणि सोडून देणार आहे, कारण याच्यावर आपण देठ शिवणार आहोत. थोडासा एक्स्ट्राचा धागा कट करून आपल्याला हा धागा हायर करून घ्यायचा आहे. तर हे आपलं टमाटर तयार झालेलं आहे. आता आपण याचा देठ कसं बनवायचा हे पाहूयात. तर देठ बनवण्यासाठी अगोदर आपल्याला एक सिंपल मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे. आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक चेन घ्यायची आणि या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 4 सिंगल क्रोशे घालायचे आहेत, 2 3 आणि 4. आता ही मॅजिक रिंग आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि जो हा पहिला सिंगल क्रोशे आहे याच्यावर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक सिंगल क्रोशे घालायचा आहे,
1 2 3 आणि 4. तर दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपण 4च सिंगल क्रोशे घालणार आहोत. साइड आपल्याला चेंज करायची आहे. पहिल्या सिंगल क्रोशावर स्लिप स्टिचने जोडायचं आणि तिसरा आणि चौथा 4 सिंगल क्रोशाचे राऊंड कंप्लीट करायचे आहेत. सॉरी, इथे मी 1 2 3 राऊंड कंप्लीट केलेले आहेत आणि ह्या चौथ्या राऊंडमध्ये मी 1 2 3 सिंगल क्रोशे घातलेले आहेत. आता जो हा चौथा सिंगल क्रोशे आहे याच्यावर 2 सिंगल क्रोशे घालायचे आहेत, म्हणजे आपले एकूण 5 सिंगल क्रोशे तयार होतील. कारण इथे आपल्याला पानाचे 5 देठ तयार करायचे आहेत. तर पहिल्या सिंगल क्रोशावर स्लिप स्टिच झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 साखळ्या घ्यायच्या. एक साखळी स्किप करून पुढच्या 6 साखळ्यावर आपल्याला 6 मुके खांब घालायचे आहेत. 3 4 सॉरी 5 आणि हा एक 6. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो दुसरा खांब आहे याच्यावर स्लिप स्टिच करायचा आहे. इथे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही, पण अंदाजे तुम्ही ओळखू शकता. परत 1 2 3 4 5 6 7 साखळ्या. परत 7 साखळ्यावर आपल्याला 6 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 3 4 5 आणि 6. परत ह्या पुढच्या सिंगल क्रोशावर एक वेळेस स्लिप स्टिच करायचं आणि परत 7 साखळ्या घ्यायच्या. असं हे जे 5 सिंगल क्रोशे आहेत त्या 5 वर आपल्याला 5 वेळेस म्हणजे आणखीन 3 वेळेस कंप्लीट करायचं आहे. तर हा मी इथे डेट कंप्लीट करून घेतलेला आहे. तर आता आपण सुई धाग्याच्या मदतीने हा इथे शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे आपलं टमाटर तयार होईल. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, रिअल टमाटर सारखं. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर इथे आपल्याला असेच टाके मारत हे शिवून घ्यायचं आहे. तर मी शिवून घेते. लवकरच भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.